राज्यात लोकसभेचे निकाल जाहीर झालेत. नाशिक लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या विजयाच्या गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. नवीन नाशिक परिसरात नाशिक जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष वंदनाताई पंडितराव पाटील यांच्या कार्यालयासमोर फटाक्यांची आतिषबाजी करत सर्व मतदारांचे आभार मानण्यात आले. यावेळी नाशिक जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष वंदनाताई पाटील यांनी अधिक माहिती दिली. त्याचबरोबर मदर तेरेसा इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राध्यापिका यांनी महाविकास आघाडीचे विजयी उमेदवारांना शुभेच्छा देत शैक्षणिक आरोग्य सेवेत लक्ष घालून सर्वांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे हे आवाहन केले. महाविकास आघाडीचा विजय असो. वाजे साहेब आगे बढ़ो, राहुल गांधी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. यश म्हणजे हे घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान लिहिलं, त्या संविधान जपलं, त्या संविधानाची जपवणूक देशातील नागरिकांनी केलं. हे खरंच श्रेय देशातील नागरिकांना जातं विजयाचं. तसेच शिवरायांच्या महाराष्ट्रात गद्दारीला थारा नाही हे महाराष्ट्राने दाखवून देऊन महाविकास आघाडीला घवघवीत यश आलं व हे सर्व नागरिकांना धन्यवाद दिले पाहिजे. त्या नागरिकांनी महागाई, रोजगारी तसेच महाराष्ट्रातील कंपन्या ज्या बाहेर पाठवण्याचा घाट भाजप सरकार करत होते त्याला देशातील नागरिकांनी व महाराष्ट्राच्या नागरिकांनी त्याला एक प्रकारे छेद दिला व घवघवीत यश संपूर्ण देशात आलेलं आहे. मी तमाम जनतेचे आभार मानते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय काँग्रेस.